माया, माया, काय होतंय माझ्यासोबत? माझी बायको माझ्याच समोर माझ्याच भावाबरोबर बोलू आणि काहीच करू शकत नाहीये. तुझी बायको तुला जुमानत नाहीये अजित, कळलं? तुझ्या बायकोवरतीच तुझा कंट्रोल नाहीये. कसला नवरा आहेस तू? एक अजून तुमच्यात हनीमून झालेला नाहीये. आणि एक मिनिट, अथर्व, माया, अथर्व, दॅट इज द रिझन. तुमच्या डिस्टन्स मधला हाच रिझन आहे, कळतंय ना तुला अजित? हाच रिझन आहे तुमच्या डिस्टन्स मधला. अथर्व, वरून कसा खाली आला? यार, आता अथर्व बाहेर होता ना, मायासोबत गप्पा मारत होता. माया माझ्या समोरनं आतमध्ये गेली आणि अथर्व वरनं खाली आला, ते पण कपडे बदलून. ओ शिट, काय काय बघतोय? कसं पॉसिबल आहे यार? वरनं यार. वेदाचे बाबा, तुम्हाला काही हवंय का? नाही. तुमचा हात बरा आहे ना? दुखतोय का अजून? हात ओके माझा. ते वेदाचे काही फोटोज आले होते, ते तुला दाखवायचे होते. तुला फॉरवर्ड केले होते मी, पण तू बघितले नाही आहेस. हो, ते राहिलं असेल, बघू. माया नर्मदा आत्यांशी यासंबंधी काहीच बोलत नाहीये. आता याबद्दल अथर्वच सांगू शकतील. मीरा, अथर्वांना विचार ते बाहेर मायाशी काय बोलत होते. हो मीरा, मी सिरियस आहे. अथर्व आणि माया बाहेर काहीतरी सिरियसली बोलत होते. अगं मी स्वतः पाहिलंय. मीरा, नक्कीच काहीतरी घडतंय आणि ते आपल्याला कळायलाच हवं. ते बघतायत तुझ्याकडे. हो, तुम्ही मायाशी बोलत होतात? हो, तर वेदाचे बाबा, अहो, मीरा, तुला वाईट वाटू नये म्हणून ही गोष्ट तुला सांगितली नाही. अगं काय? ताई सांग. मीरा, अगं अथर्वनी मायाचा हात धरला होता. माया, आता तू आमचा अंत बघतेस. अरे पण मी काय केलं? अगं म्हणजे तू काय करतेस, कुठे जातेस, काही सांगत नाहीस आम्हाला. अरे पण काय सांगायचंय? बस बस. तू समजतेस काय स्वतःला माया? हा, हा, हे बघ, तुझी मनमानी चालणार नाही. हा, आणि सूनेच ना या घरची, मग सुनेसारखी राहा. हा, आणि त्या अथर्वचं काय ग? नाही, मला कळायला हवं. मग अथर्वचं आणि हिचं काय चाललंय नाही मला कळायला हवं. आणि त्या अथर्वच्या समोर तू माझा इन्सल्ट केलास.
यार हजबंड आहे मी तुझा. कम ऑन माया, ट्रीट मी लाईक दॅट. माया माया किती वेळा विचारायचं ग तुला? हा, तू कुठे जातेस, काय करतेस आणि कुठूनही कुठलेही मुद्दे काढतेस. आता आम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. हा, आणि तू जर असंच वागणार असलीस ना तर अजित डिवोर्स देऊन टाक आणि आमच्या घरात चालती हो. नाही नाही डॅड, वेट. डिरेक्ट असा डिवोर्सचा डिसिजन नको घ्यायला. आपण बोलूया ना, आपण बोलून सॉर्ट करूया माया, बोलून सॉर्ट करूया आपण. अरे बोलतोच आहोत ना मग आपण. दिसतंय ना तुला बोलतोय ते. माया, एक गोष्ट लक्षात ठेवा तू, आम्ही उपकार केलेत तुझ्यावर. आम्ही नसतो ना तर तुला या घरात कोणी पाऊल सुद्धा टाकू दिलं नसतं. आणि तो अथर्व जीवावर उठलाय ना तुझ्या. हा, मग काय एवढी गुलुगुलू बोलत असतेस त्याच्याशी? बस बस म्हटलं ना, हे माझं आयुष्य आहे. मी हे कंट्रोल करणार, तुम्ही नाही. माझ्या लाईफ मध्ये काय डिसिजन्स घ्यायचे ते मी ठरवणार. हा, डिवोर्स द्यायचाय की नाही, या घरात राहायचंय की नाही, हे मी ठरवणार, तुम्ही नाही. मी बाहुली नाहीये की तुम्ही सगळे लोक मला कंट्रोल कराल, कळलं? मला कंट्रोल करायचं नाही, ही माझी लाईफ आहे. माया ऐक, मी माया कम ऑन यार माया. ही आपली सून आहे ना, आपल्याच अंगाशी आली तर. मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. मी खूप विचार केला. तू जे कन्फेस केलंयस ते कदाचित खरं असेल असं वाटतंय मला. अथर्व, मी तुझ्याशी का खोटं बोलेन? मी तुला जे काही सांगितलं किंवा सांगणार आहे ते सगळं खरं आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणं तसं अवघड आहे आता. पण मला जे फील होतंय ते मी घरात कोणाला सांगू, कोणासोबत शेअर करू ते कळत नाही मला. मला सांग ना, तुला जे बोलायचंय, जे काही तुझ्या मनात आहे ते माझ्याशी बोल, फ्रीली बोल. अथर्व, हे बघ, जे आपल्या नशिबात होतं ते घडलंय, ते आपण बदलू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, नेहमी होतं आणि नेहमी राहील. आणि मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करणार आहे. बिलीव्ह मी. माया, जे घडलं ते माझ्याही हातात नव्हतं. पण तू जे म्हणते ते खरं असेल तर मला भीती वाटते की पुढे कसं होईल. जर हा सगळा खरंच मीराचा प्लॅन असेल माझ्या आईला अडकवण्यासाठी तर. आय नो हे सगळं तुला आता एक्सेप्ट करणं खूप कठीण आहे, खूप कन्फ्युजिंग आहे हे सगळं. आय कॅन अंडरस्टँड.